होतं की अख्खा दिवस निघाल ह्या कामात, पण आपलं काम तर 1.5 तासातच आवरलं. म्हणजे आता वाघमारे लवकर कामावर जातील, पोचायला बी जास्त वेळ लागणार नाही. मग मी कधी सांगणार त्यांना माझ्या मनातलं? काय लका एवढी भारी गाडी असून तू हळू चालवतोय? सत्या, एवढे हळू का चालवतोस रे गाडी? मला अजून जाऊन रिपोर्टिंग करायचंय. चालू की फास्टर? इतर वेळी सांगितलं तरी हळू चालवत नाहीस, आज काय झालंय? अहो वाघमारे, यो रस्ता नवीन आहे माझ्यासाठी, त्यामुळे मला हळूच चालवावं लागेल. तुम्ही उद्या करा की रिपोर्टिंग. अजिबात नाही, मला आजचं काम उद्या ढकलायला नाही आवडत. तू चालव फास्ट. अहो हे बघा, तुम्ही ऑन ड्युटी आहे आणि त्यात माझ्या गाडीवरनं पडला बिडला तर तुमचे सिनियर मला ओरडतील ना. तुमची जबाबदारी आहे माझ्यावर. उगाच काय बी बोल नको सध्या. त्यांना काय सांगायचं ते माझं मी बघीन. तू चालव फास्ट. आधीच बैलगाडी सारखी गाडी चालवतोस आणि त्यात ब्रेक कशाला मारायला लागलायस? अहो आता खड्डे किती आहेत बघा की रस्त्यात. नियमानुसार वागायला नको का? आता नियमाचं तुम्हाला काय वेगळं सांगायला नको. याड लागल गोड लागल तुझ्या प्रेमाच खुळ लागल. सत्या, इथं मला एवढं टेन्शन आलंय. बरं ते टेन्शन मला नाही, तुला बी आलं पाहिजे. तू एवढा रिलॅक्स कसं कायस रे? काय माहित, प्रेमात पडल्यावर होत असेल असं. काय म्हणजे अहो वाघमारे, तुम्ही उगाच काहीतरी प्रश्न विचारू नका. मी गाडी चालवतो ना, मला गाडी चालवू द्या. गाडी चालवणाऱ्या माणसाला कधी काही प्रश्न विचारायचे नसतात, नाहीतर उगाच ऍक्सिडेंट होतोय. त्यामुळे गप बसा आता. याड लागल गोड लागल. हे नाही भेट तर राहू दे, पण सत्याला कळायला पाहिजे ना किती वाजलेत. तरी पण अजून दोघांचा पत्त्या नाही. बघा की, चोरून चोरून भेटायला गेले असताना नक्कीच ही येऊ दे की. आता बघते त्यांच्याकडं. फिरायला गेले असणार नाही, गेलेच असणार आहेत बघा. आणि त्या ऍक्सिडेंटल जॉब तुम्ही तेव्हाच त्यांच्या घरी धाडलं असतं का नाही, काही वेळच आली नसती बघा. आणि तुमच्याशी चिडचिड चिडचिड बी झाली नसती. मी काय म्हणते, त्या कौन्सिलर मॅडमला सांगूया का आपण? हा हा, कळवा कळवा. त्या मॅडमला फोन करा, म्हणजे त्या मॅडम घरी येतील आणि पहिल्यांदा त्या दोघांना नाही तुम्हाला झापतील, तुमचं लक्ष कुठं होतं म्हणून. बोलली नट मोगरी. हा, मग घटस्फोटाचा अर्ज पण मागे घेतील. हा, करा करा, त्यांना फोन करा आणि कळवा. ए सवे, कशानपणा शिकू नकस मला. राहू दे. मी कशाला माझ्या पायावर धोंडा मारून घेऊ. थांब, मी सत्यालाच फोन लावून विचारते. बघितलं का जयद्या, ह्यो नेबेड संघ असणार आहे ना, म्हणून माझा फोन उचलणं झालाय. नाही तेव्हा तर मम्मीचा फोन उचलत असते की, पण आता माझा फोन उचल नाही म्हणजे हे नक्कीच नेबेड संघ आहे बघ. मम्मी अगं कामात असेल तू, आल्यावर बोल की त्याच्याशी. ए, असली कसली काम असते तेच की. इथं मम्मीचा फोन उचलत नाही वय. थांब आता त्या नेबेडलाच फोन लावते. याड लागल याड लागल तुझ्या प्रेमात. सत्या, मम्मी साहेबांचा फोन आलाय. काय करू? थांबव गाडी, थांबव तू. थांबव गाडी. हो, एक मिनिट. चौकशी. बहुतेक त्यांना संशय आला असणार आपण एकत्र आहोत ते, म्हणूनच केला असेल फोन. काय करू? उचलू? सांगू त्यांना आपण एकत्र येते? ओ वाघमारे, अहो प्रत्येक वेळी खरं बोलून स्वतःला शिक्षा द्यायची सवय लागली का तुम्हाला? तुम्ही ना एक काम करा, तुम्ही फोन उचला, पण तिला अजिबात सांगू नका की आपण एकत्र येते.
नाहीतर तेवढा दंगा घालल की आपला कार्यक्रमच फिक्स होईल. उचला फोन, उचला आधी. हॅलो मम्मी साहेब. हॅलो, काय काय नाही बेट, कुठं राहिलीस? घड्याळात बघ की किती वाजलेत ती. अजून कशी आली नाहीस तू? हा यायलाच लागले, वाटत आहे. माझ्याबद्दल काय बोलू नका. एक काम लागलं होतं म्हणून बाहेर जावं लागलं. बाहेर गेलीस तू? म्हणजे एकटीच आहे का सत्य आहे तुझ्या संगत? सत्य? ते मम्मी साहेब, अहो मी ते आम्ही. हॅलो हॅलो मम्मी साहेब. हॅलो 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 हॅलो. कट झाला. सत्या, अरे मी त्यांना सांगतच होते आणि कट झाला फोन. बघितलं का जयद्या, सत्याला फोन लावला तर त्यानं माझा फोन उचलला नाही, आणि ह्याने बेटला फोन करून विचारलं का सत्य तुझ्या संगत आहे, तर हिने बी फोन कट केला. आणि तुम्हाला सांगते ही दोघ जण नक्कीच संगत आहेत, म्हणून तर माझा फोन उचलला नाही हिनं, आणि हिनं फोन कट केला. ही दोघं नक्की एकत्र आहेत. समधी नाटकं कळतात मला ह्यांची. आता येऊ दे की मग बघते ह्या दोघांकडे बी. अरे मी त्यांना सांगतच होते आणि कट झाला फोन. रेंजच नाही इथं. आता मम्मी साहेबांना वाटणार मुद्दाम केले मी. लई कावतील आता मला. वाघमारे, तुम्ही शांत राहा, अजिबात टेन्शन घेऊ नका. आता मम्मीला काय सांगायचं ना ते आपण डायरेक्ट घरी जाऊन सांगू, पण तुम्ही हा मुमेंट एन्जॉय करा. बघा कशी थंड हवा सुटल्या, एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. त्याची जरा मजा घ्यावा ना. अजिबात टेन्शन नका. बसा गाडीवर, बसा हो, काय टेन्शन घेऊ नका. चला. चालू का अंगाव? काय बल मशीन. काय राहू पप्प्या? हा बोल माझा. सत्या आला होता का इकडे? फोन करतोय, फोन बी उचलून झाले. मला वाटलं इकडे आला असेल म्हणून आलो. होय, आणि सत्यदादा इथं असलच, आज तुला वाटणारच की आता, कारण आजकाल सत्यदादा पोलीस स्टेशनच्या बाहेरच असतोय ना. मग मगाशी पण आला होता का? हा, सकाळी आला होता, नंतर मंजुताईला घेऊन कुठतरी बाहेर गेला. काय सांगतो? दोघं एकत्र गेली? कुठे गेली ते माहित नाही, पण लांब कुठतरी गेल्या तेवढं नक्की. अच्छा, असा डाव खेळतोय मी सत्या. नाही ठीक आहे, दोघं एकत्र गेले ते चांगलंच आहे, पण आज तरी सत्यानं प्रपोज मारायलाच पाहिजे. होय बरोबर आहे, त्यानं मारू दे प्रपोज. मंजुताईनं बी त्याला हो बोलू दे, पण इथं माझी फजिती होईल त्याचं काय? तुझी का फजिती होईल? अहो सत्यदादा म्हटलंय की ते फुलाचं आणि कवितेचं जे काही केलंय ना ते तुझ्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी केलंय असं बोल. आणि पुढं मंजुताईला पटवं म्हणून भलत्याच पुरीला माझी गर्लफ्रेंड म्हणून दाखवलंय. उद्या जर मंजुताईने त्या पुरीला विचारलं तर मग अवघड विषय यो. हे पप्प्या, चहा दे. हा देतो. धरा मग. बलमा दादा, हीच आहे ती पोरगी सकाळी आली होती चहा प्यायला, तेव्हा ही माझी गर्लफ्रेंड आहे असं मंजुताईला सांगितलंय. एवढा चान्स आला, चोरतो कशाला? मार मौके बी चौका, तर दोनाचे 4 हात. नाही नाही, मला नाही त्या फंदात पडायचं. मी उद्या जाऊन जर वाघमारे याच्याशी बोलले तर तुझं बिंग फुटल ना, बोंबाबोंब होईल सगळी. दोघं मिळून हाणतील तुला. चालू बस, काय होत नाही, जा. बघ हळूहळू बोलणं चालू तर इकड तिकडच, आणि मग मी मुद्द्याला हात घाल. मॅडम, कसा झालाय चहा? चांगला झाला ना? हो, चांगला झालाय. आणि सॉरी, मी सकाळी जास्तच उद्धट बोलले तुझ्याशी. असू द्या, आता चहा नाही चांगला झाला तर तुम्ही बोलणारच की. या आमच्या टँगोनी पाणी जास्त टाकलं असेल त्याच्यामुळं. आता चांगला झालाय ना? काय झालं मॅडम? नाराज दिसताय, काय झालंय का? तर काय सांगू तुला काय झालंय? मी शांतवादी, मला सांगा काय झालंय? मला पैशांची गरज आहे पप्प्या. किती पाहिजेत मला सांगा. 50,000.
रडू नका तुम्ही. आपण मी करतो काहीतरी. रडू नका, शांत हो तुम्ही आधी. अरे काय झालं? अहो काय नाही साहेब, घरगुती मॅटर आहे ना. त्याची बहीण आहे ती. म्हणजे तोंडावनं वाटत नाही ते, कारण ती आईवर गेल्या आणि हे जे स्पीड ब्रेकरवानी तोंड आहे कारण पप्पावर गेलाय ना. आणि ह्यो त्यांच्या भाऊकीतला पण नाही. आणि साहेब तुम्ही काय काळजी करू नका, मी आहे की, नो प्रॉब्लेम. या तुम्ही. मॅडम तुम्ही रडू नका बरं. मला तुमच्या डोळ्यात पाणी बघवत नाही. रडू नका की. मला सांग कशाला पाहिजे पैसे तुम्हाला एवढे? माझी आई ऍडमिट आहे रे. आई ऍडमिट आहे? मी स्वतः मी समजू शकतो तुमचं दुःख. मी करतो काहीतरी. मी देतो तुम्हाला 50,000 रुपये. तुमची आई बरी होईल. तिला वाजत गाजत आपण घरी घेऊन जाऊ. अजिबात टेन्शन घेऊ नका. मी तुझे उपकार कधीच विसरणार नाही. हे उपकार बिपकार बोलू नका तसलं काय. चल येते मी. कधी याल मग? मला पैशाची गरज लागली ना नक्की येईन. येते. आता तर अंधार बी पडला रे. चालव की लवकर. तिथे चौकीतली सगळी घरी गेले असतील. मौर्य साहेब तर घरी जाऊन जेवून झोपले असतील. मला काय माहित नाही. तू गाडी फास्ट कर बघ आता. अहो वाघमारे, आव बिव काय ऐकायचं नाही मला. गाडी फास्ट कर. एकतरी या रस्त्यावर भीती वाटायला लागली मला. काय झालं? काय झालं सत्या? काय झालं सत्या? बंद पडली गाडी? होय थांबा बघतो काय झालंय. सत्या चाकात हवा आहेत का बघ एकदा. वाघमारे, गाडी बंद पडायचा आणि हवेचा काय संबंध आहे? पेट्रोल आहे का बघ. पेट्रोल आहे का बघ एकदा. बघतो. आहे का? हाय फुल आहे. लय आवाज होती. मग दुसरा काय प्रॉब्लेम आहे गाडीला? काय प्रॉब्लेम नाही, थांबा. नेहमी बंद पडते का अशी गाडी? हा सत्या, अरे काय झालंय? वाघमारे तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बघतो काय तर. थांबा. देवा, एवढ्या लवकर ऐकलंस माझं? लगेच गाडी बंद पाडलीस. आता अजून वेळ मिळेल मला. आता सांगता येईल मला वाघमारेंना. उगाचच आणली गाडी. जयदीप भाऊजींचीच गाडी चांगली ती पांढरी. निदान साईन वेळेला बंद तर पडत नाही. गप माझी माझी येत होते तर नाही. मी सोडतो. आता बघ काय झालंय. कळतंय का काही? वाघमारे, मला वाटतं की गाडी काय चालू होईना. आपल्याला कोणतर गॅरेजवाला बोलवला पाहिजे. थांबा, मी फोन करून बघतो काय होते का. अर पण कसं फोन करणार? रेंजच नाही काय. तुमचा फोन काढा बघू. हा. अगं बाई, मला बी रेंज नाही. आता काय करायचं? आता काय, आता सगळीच गडबड झाल्या बघा. तुझं ना नेहमीच असं असते बघ. चांगली म्हणत होते माझी मी जाते एसटीनं. नाही, मी सोडतो. झाली की नाही आता गडबड सगळी. आय लव्ह यू डार्लिंग. एक बी गाडी दिसेना. आज तर आई ती संधी चालून आली. तर गाडी बी चालू होणार नाही आणि इथं मेकॅनिक मिळणं बी अवघड आहे. मला अजून जरा वेळ घालवता येईल वाघमारे मॅडम बरोबर. किती भारी काम केलंयस तू, तुला काय सांगू. ए सत्या,
काय करायचंय आता? आओ वाघमारे मॅडम, काय करायचं म्हणजे आता रात्रभर इथंच थांबायचं आपण. सत्या, काही येडबीड लागले वे? एक तर आपण इथं अनोळखी ठिकाणी थांबलोय, जायचं कसं माहित नाही, गाडी बंद पडले आणि हसत कसं सांगतोस रे सकाळी जायचं म्हणून? हो तसं नाही, मी पण टेन्शन मध्येच आहे, लई टेन्शन मध्ये आहे. पण तुम्हाला टेन्शन यायला नको ना म्हणून मी हसत सांगितलं. आणि कसं झालंय माहितीये का वाघमारे, आपल्याला रात्रभर थांबायलाच पाहिजे, कारण इथं आसपास कुठला मेकॅनिक बी नाही. सत्या, आपण लिफ्ट घेऊन जाऊया की, म्हणजे एकदा का हायवेला लागलो ना मग घरी कसं बी जाता येईल. बरोबर आहे तुमचं. बघतो करू, गाडी भेटली नाही पाहिजे, गाडी तर नाही भेटायला पाहिजे. त्यांनी काय सांगते वाघमारे, हो पण हे लय रिस्की आहे बर का. जर समजा आपण लिफ्ट मागितली आणि ती माणसं चांगली नसली तर हे अवघड विषय होईल. सत्या, एकदा माझ्याकडे बघ, पोलीस आहे मी आणि वर्दी बी अंगावर, कशाला कोण हिम्मत करल चुकीचं वागायची? अहो बरोबर आहे तुमचं, पण कसं आहे माहितीये का वाघमारे, जर एखाद्या गुन्हेगाराला गुन्हा करायचाच असेल ना तर तो कधी बी कुठं बी कसं बी गुन्हा करतोच. मग कुणी वर्दीत असो वा नसो, त्याचा काय संबंध आहे. मी काय म्हणतोय, पहाट होईपर्यंत आपल्याला इथंच थांबावं लागेल. सत्या, वाघ बी गाला तर? वाघमारे, अहो तुमचं आडनावच वाघमारे आहे, वाघ मारे, त्यामुळे तुम्ही टेन्शनच नका घेऊ. आणि अंगावर वर्दी पण आहे, त्यामुळे त्याची हिंमतच नाही होणार तुमच्या जवळ यायची. मस्करी नको करू सत्या, खरंच बोलते मी. वाघमारे, मी ऐकी, कुठलं जनावर आलं तर मी बघतो काय करायचं ते, तुम्ही टेन्शन नका घेऊ, कारण आपल्याकडे आता काही ऑप्शनच नाही म्हणून म्हणतोय मी तुम्हाला. रेंज बी नाही इथं, नाही तर चौकीत फोन लावून गाडी मागवली असती. वाघमारे, अहो तुम्ही टेन्शन नका घेऊ. हे बघा, काहीच तासांचा प्रश्न आहे, जशी पाठ होईल ना, जसा सूर्य उगवल तसं निघू आपण. तोपर्यंत कोण ना कोण मदतीला येईल आपल्या. त्याआधी आपल्याला एखादी सेफ जागा बघून तिकडे थांबायला पाहिजे. ठीक आहे, चल जाऊया. हा चला जाऊया, मी गाडी घेऊन येतो लगेच. वाघमारे, आज मी तुम्हाला माझ्या मनातलं सांगूनच टाकणार. हे सत्य अजून घरला आला नाही आणि हिने वेळ बी आली नाही. आता त्या मॅडम एवढं सांगितलंय ना, तरी बी ही दोघ जण एकत्र फिरत्यात राहत्यात. काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे ह्याचा. तर ह्या टायमाला ही एकत्र आहेत का नाही ती बघायलाच पाहिजे. फोन लावून बघते सत्याला. The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. ह्याचा फोन लागा नाही, नेबेटला फोन करून बघती. The number you are trying to call is currently not reachable. दोघांचं बी फोन आउट ऑफ डेट आहेत, म्हणजे ही नक्की डेटिंगला गेले असतील आणि फोन बाजूला ठेवले असतील. एक काम करते, माझ्या नव्या मैत्रिणीला फोन लावते. पण आता ही शिपुर्डी झोपली नसली म्हणजे मिळवलं. हॅलो, कोण बोलतय? ती मंजू आली का ग तिकडं? आता ते आम्हाला कशाला विचारताय? तिच्या सासूला फोन करून विचारा की, नाहीतरी तीच तिच्यावर ध्यान ठेवून असते या दिवसभर. तिला दुसरा काय धंदा नाही. तिला फोन करा आणि विचारा. ओ ठेवा, ओ इथं झोपचं खोबरं करून टाकलं समज. ए बिंडोक, अगं तिची सासूच बोलते मी. काय? अहो माय तर तुम्ही आई सवी, अहो एवढ्या रात्रीला का फोन केलाय? अगं तुझी भाची माझं पोरगं दोघ जण बाहेर गेले, ते अजून आलेच नाहीत.
म्हणून म्हणलं तुला विचारावं का तुझी भाची तिकडे आली आहे का तुझ्याकडं. नाही नाही इकडं नाही ती. वर काय झालंय, कुठे गेल्या ती? अगं दुपारी सत्याला फोन केला होता तर त्यानं काही फोन उचललाच नाही. आणि निर्भयला फोन केला तर तिनं फोन कट केला. म्हणजे ही दोघं नक्की एकत्र आहेत बघ. आणि आता तर दोघांचा फोन बी बंद लागतात. दोघांचा बी फोन बंद लागते ती. म्हणजे ती दोघं एकत्र असणार. कुठं दुसरीकडे तर जाऊन थांबलं नसतील नौका. का पळून गेले दोघं बी? तसं झालं की नाही तर मग आपल्या दोघींनी पापड लाटत बसावं लागल. समजा मेहनतीवर पाणी सांडेल. एक काम कर, तुझ्या त्या भाचीच्या बहिणीला उठव आणि तिला विचार. तिला नक्की ठाव असेल कुठे गेले ती. वय वय माहित आहे, तुम्ही ठेवा मी बघती. कुठे गेली एवढ्या रातच्याला कलमडायला कुणा ठाव. उठ आंघोळीला पाणी ठेवता. अगं पाठ पाठ का उठवलंय? झोपताय कुठं? तिथं माझी झोप उडाली. त्या मंजीच्या सासूचा फोन आला होता एवढ्या मध्यरात्री. ती म्हणली मंजी आणि सत्या दोघं बी घरात नाही. ती कुठं बोंबलत गेल्या ती कोणा ठावं. आणि दोघांचं बी फोन बी लागना झाल्या. ती व्हायब्रेटिंग मोडलाय. त्या डीजेच्या नाकात पाय खाला. ते दोघं तुझ्या हातावर तुरी घेऊन पळून गेले. काय गंमत आहे, लोक पळून जाऊन लग्न करतात, हे लग्न करून पळून गेले. वाईट जरा थोबाड बंद ठेवा तुमचं. आता घटस्फोट होणार आहे, सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि हे असलं काय तर बोलून का नाही नाक देऊ नका उगाच. नाही 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 येऊ दे त्या दोघांनी बी परत. बरोबर फजिती करते त्यांची. मम्मी मला तर वाटतं आता काय ते परत येणार नाहीत. तू आता लांब कुठेतरी गेले असणार. आता ते आई बाबा होणार आणि मग त्यांच्या पोरांचं लगीन करण्यासाठी इथं येणार. इथं येणार आणि तुझ्या मुलाची बसणार. काय झालं मम्मी? कोण कोणाच्या मानगुटी बसणार? लक्ष देऊ नको. रात्री अपरात्री उठवले. झोप तू. झोप काय झोप? इथं माझं टेन्शन डोसकं फुटायला लागलंय बघा. उठा चट्टीशीन माझ्या माग चला. त्या मंजीच्या आईला तिच्या बहिणीला बी विचारती पोरगी कुठे गेली आहे ती. पटकाने वाघमारे थांबा, इकडे जाऊया आपण. चला सावकाश वाघमारे, खाली बघा. सावकाश. सत्या ती जागा जरा बरी वाटते बसायला. चल तिथं जाऊया. चला. वाघमारे एक काम करा, हे जॅकेट तुम्ही घाला. अरे तुला बी थंडी वाजतेच की. नको तूच घाल. ओ वाघमारे मॅडम, कोण आहे मी? सातारचा वाघ आहे, वाघ सत्या सुर्वे. असे लई थंडीचे दिवस बघितल्यात मी. घ्या तुम्ही, उगाच आजारी पडाल. घाला घाला. हे घ्या. थांबा, ठेवा ते. हसायला काय झालंय? ओ वाघमारे मॅडम, मी माहित आहे का कोण आहे? सातारचा वाघ आहे, वाघ. वाघाला थंडी वाजायला लागली. तुम्ही पण ना. सत्या घे. राहू दे.
असू दे, आता काय रात्रभर हेच करत बसायचंय वे. एकदा मी जॅकेट घालणार, एकदा तुम्ही घालणार. घाला तुम्ही, मी काहीतरी नियोजन करतो. घाला घाला. वाघमारे तुम्ही बसा. सत्या, तू हे सगळं गोळा केलेस खरं, पण पेटवायचं कसं? माचीच नाही आपल्याकडं आणि लायटर तर तुझ्याकडे नसणार 100%. वाघमारे मॅडम, सत्याकडे जगातल्या सगळ्या गोष्टींचा उपाय आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, 0 मिनिटात कार्यक्रम फिक्स करतो. सत्या, हे काय करतोयस? वाघमारे काय टेन्शन घेऊ नका. आता बघा कशी आग पेटवत होती. काय झालं? लागला? वाघमारे काय होत नाही, मी करतो. नक्की? शांत राहा तुम्ही, राहू दे. सत्या, हिम्मत कर आणि सांगून टाक वाघमारेंना, माझ्या जीवाला तुमचं याड लागलंय.